सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि गावागावातील उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कणकवली पंचायत समिती आवारात एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। शेतकरी, महिला बचत गट, कारागीर तसेच लघु उद्योजकांनी तयार केलेल्या गावठी व पारंपरिक उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी गावठी आठवडा बाजार ची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाचे उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। या बाजाराच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना योग्य दर, उत्पादकांना हक्काची विक्रीची संधी आणि ग्राहकांना दर्जेदार, ताज्या व गावठी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। विशेष म्हणजे महिला बचतगटांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारा हा उपक्रम ठरणार असल्याचेही बोलले जात आहे। ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थचक्र गतिमान करण्यासाठी हा गावठी आठवडा बाजार महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कोरोनामुळे थांबलेला गावठी बाजार आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार आमचे नेते आदरणीय राणे साहेबांचे हा मुख्य संकल्पना आहे की गावठी आठवडा बाजार हा पंचायत समिती कणकवली किंवा जिल्ह्यातल्या सगळ्याच पंचायत समितींनी पुढाकार घेऊन गावठी आठवडा बाजार सुरू करावा। त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आमच्या साटम मॅडम सभापती होत्या कणकवलीच्या कोरोना आणि ह्या काळानंतर अगोदर, तेव्हा त्यांनी हा विषय सुरू केलेला होता। आता त्या पूर्ण एकत्रित गॅपनंतर परत एकदा आमचे सभापती वाळके मॅडम, उपसभापती सावंत यांनी सगळ्यांनी मिळून परत एकदा आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या गावठी आठवडा बाजारच्या सर्वच आमच्या माता भगिनींना आज एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, बाजार तयार करून दिलेला आहे। हा सातत्यपूर्ण आता कणकवलीकरांच्या सेवेसाठी सुरू राहील। सर, कशा प्रकारचं ग्रामीण अर्थकारण यामुळे वजार आहे? शेवटी ग्रामीण अर्थकारणावरच जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढण्याची संधी असते आणि म्हणून या गावठी आठवडा बाजारपेठाला जेव्हा आपण एक व्यासपीठ निर्माण करतो, जास्तीत जास्त ग्राहकांच्या जवळ जेव्हा हे लोकांना घेऊन जातो आणि ह्यांच्याकडे असलेले पदार्थ हे आरोग्यदायी पण असतात, म्हणून एकंदरीत ग्राहक आणि बाजारपेठ याच्यामध्ये दरी कमी करण्याचं काम आमच्या पंचायत समिती कणकवलीने केलेलं आहे। थँक्यू।